हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, केडी फॅशनमध्ये स्वागत आहे. मी आहे कविता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छानसा सुंदरसा डिझायनर ब्लाऊज बघणार आहोत टिचिंग. तर चला, काही कारणामुळे मला वेळ पण भेटत नाही, पण चला म्हटलं की आज मी शूट केलेला आहे. कटिंगचा तर शूट केलेला नाही, पण मी टिचिंगचा व्हिडिओ शूट केलेला आहे, तर तो तुम्हाला मी दाखवत आहे. चला तर पाहूया आपण. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला कटिंगचा समजून सांगते, कारण की कटिंग मी अपलोड केली नाही आणि शूट पण केलं नाही, त्यामुळे. तर इथे मी सगळ्यात पहिलं जो गळा आहे बॅकचा, तो मी इथं 11-11.5 इंच गळा आणि मटका गळ्याचा शेप दिलेला आहे. बघा इथे ह्या जो ब्लाऊज आहे 28 साईजचा आहे आणि ह्याचा पूर्ण टिचिंग मी तुम्हाला दाखवत आहे. इथे ह्या जो ब्लाऊज आहे त्याचा मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मुंडा घेतलेला आहे 5.5. तर अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि कटिंग केलेली आहे. आणि आता आपण तुम्हाला मी टिचिंग दाखवत आहे. ओके. आणि 28 साईजचे भरपूर व्हिडिओ आहेत अपलोड, तर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता. खूप सोपी पद्धत आहे, जेणेकरून स्वतःचे जरी ब्लाऊज शिवले तरी किती पैसे वाचतात ते विचार करा मैत्रिणींनो. आणि चला आता पूर्ण मी तुम्हाला दाखवते. आता इथे बघा, मेन फॅब्रिक सोयीचा ठेवला, त्याच्यानंतर अस्तर ठेवलं आणि आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पायपिंग करायची नाही. आता कमी लोक पायपिंग करतात, जास्त करत नाही, डायरेक्ट पलटी मारतात. तर फिनिशिंग छान द्यायची फक्त. जर पाहिजे असेल तर पायपिंग करायची, पाहिजेच असेल तर पायपिंग करू शकता. जसं की मी माझ्या ब्लाऊजला वेगळा गोल्डन कपडा वगैरे असेल किंवा मग पायपिंग करू शकतो. आणि ज्यांचा जास्त गळा गळत असेल त्यांना पण पायपिंग मी करते आणि करून देते खूप छान पद्धतीने. इथे बघू शकता तुम्ही, पिनअप केल्यानंतर मी इथं शिवून काढलेला आहे सगळीकडनं गोलेड्यावरती, तुम्ही पाहिलेला आहे. आणि आता आपण कटिंग करणार आहोत. सगळीकडनं तो कपडा आहे, मटका गळा घेतलेला आहे, तो कपडा आपण इथं कटिंग करून काढून टाकायचा आहे छान पद्धतीने मस्तपैकी. आणि नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. नॉचेस दिल्यानंतर मग आपल्याला आता पलटी करायचा. याच्यावरनं तुम्ही दाबटीज पण देऊ शकता, पण एकदम बारीक अशी टीप जर घेतली आपण एकदा, तर त्याच्यानंतर दाबटीज द्यायची गरज नाही, पण दिली तरी चालते. म्हणजे ती मिळून 3 टिपा होतात, तर त्याची काय गरज नाही. आपल्याला 2 टिपा ठीक आहेत. आतली एक साईड आणि पण बारीक अशी टीप घ्यायची आहे. छान फिनिशिंग आली पाहिजे. इथे बघा अशा पद्धतीने मी फिनिशिंग देऊन घेते. बघा खूप छान पद्धतीने फिनिशिंग होऊन जाते आपल्या ब्लाऊजला. ह्या पद्धतीने सगळीकडनं गोलेड्यावरती आपल्याला शिवून घ्यायचं आणि दाबटीज करून घ्यायची व्यवस्थित अशी. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आणि आपला चॅनल मोनो आहे, तर चॅनलला आपल्याला नक्की भेट द्या मैत्रिणींनो. आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाईव्हवरती, सॉरी व्हिडिओवरती म्हणायचं होतं मला. तर आता बघू शकता बॅकनेक आपलं तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, फ्रंट साईड घेतलेले आहे. कटोरी ब्लाऊज आहे हा, तर कटोरी ब्लाऊजची तुम्हाला मी कटिंग दाखवत आहे, टिचिंग दाखवत आहे. सॉरी, खूप दिवस झाले बोलले नाही ना, आणि लाईव्हमध्ये बोलायची सवय झाली, त्यामुळं मग असं मला होत होतं की लाईव्हमध्ये स्वागत आहे असं. तर आता आपण सगळं व्यवस्थित कपडा जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर मग कटोरीचा भाग पण जोडून घेणार आहोत आणि टिचिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित कपडा कटिंग करून घेणार आहोत. मेन फॅब्रिक थोडाफार इकडे तिकडे उरलेला तो सगळा कट करायचा आहे व्यवस्थित. आणि मेन अस्तर असतं आपलं, त्याच्यावरच असते आपली टिचिंग सगळी. मेन आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा जेवढा मार्जिन ठेवलेला आहे तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही. अशा पद्धतीने आपण आता दोन्ही पार्ट तयार करून घेणार आहोत. आणि चारही पार्ट, कटोरीचे 2 आणि साईड पार्ट, हे सगळे आपण व्यवस्थित घेणार आहोत. कुठेही सर्कल वगैरे येत नाही. खूप छान पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग होतात. आता पटापट जॉईन करून घेते मी. एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करायचा आहे.
आता आपल्याला बघा ही जी कटोरी आहे त्याला पण आपण जॉईन करून घेणार आहोत. व्यवस्थित फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जॉईन करून पायपिंग करून घ्यायची आहे ब्लाऊजला. फक्त समोरच्या भागाला पायपिंग केलेली आहे मी. जोडल्यानंतर थोडासा फक्त 10-20 मिनटं जास्त लागतात कटोरी ब्लाऊजला. जसं की प्रिन्स कट ब्लाऊजपेक्षा ह्या ब्लाऊजला थोडंसं वेळ लागतो. कटोरी ब्लाऊजला हे दोन्ही पार्ट वेगवेगळे जोडायला लागतात. तसं त्याला पण वेगवेगळे जोडायला लागतात, पण ती थोडीशी सोपी पद्धत आहे. त्याला थोडंसं अवघड आहे. 20 मिनटं कटोरी ब्लाऊजला वेळ लागतो. हे माझा अनुभव आहे म्हणून मी सांगत आहे. आता कोणाकोणाला कटोरीचं एकदम सोपं वाटतं, कोणाकोणाला प्रिन्स कट, कोणाला साधा 4 टक्स, अशा पद्धतीने बंबई कटोरी वेगवेगळे ब्लाऊज आहेत. तर कोणाला कसे सोपे वाटतात. 1 टक्स सगळ्यात सोपं 1 टक्स असतं ब्लाऊज. त्याला फक्त काहीच करायची गरज नाही. एक पट्टी लावायची आणि 1 टक्स घ्यायचा आहे, झाला. मग सगळ्यात कमी वेळ त्याला लागतो. 1 टक्स ब्लाऊजला कमी वेळ लागतो. तर अशा पद्धतीने आपली कटोरी पण तयार झालेली आहे. आणि आता आपण साईड पार्ट सगळे व्यवस्थित जोडून आणि करून घेऊया. रेडी झालेला आहे बघा पार्ट आपले. आता साईड पार्ट व्यवस्थित जोडून घेते मी. फिनिशिंग छान आपल्याला द्यायची आहे ब्लाऊजला. आता भरपूर दिवस झाले माझ्याकडं कस्टमर येत राहतात, जेणेकरून ज्यांना ब्लाऊज आवडले ते कस्टमर आपले कुठेही जात नाही. त्यामुळे आपलं फिनिशिंग द्यायचा प्रयत्न करायचं आहे. तरी पण हाफ शटल मशीन आहे माझ्याकडे. कधी कधी जाड जर आलं तर ती मशीन जागेवर थांबते. जाड जर आल्यानंतर तरी पण फिनिशिंग द्यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. आणि मी खूप जास्त पण असं शिवत नाही की जेणेकरून मला लगेचच मशीन घ्यायचं. माझं चाललं होतं मशीन घ्यावं म्हणून, पण खूप जास्त मी टिचिंग करत नाही. मला त्रास होतो म्हणून पायाला वगैरे. पायात तशी की मोटर बसवलेली आहे, पण तरी पण मला त्रास होतो पायाला म्हणून, पाठीला म्हणून मी दुसरी मशीन घेत नाही. घेऊन पण आपण तेवढं कपडा शिवायला पाहिजे ना, तरच घेऊन फायदा, नाही तर काय फायदा नाही. बघा अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, हे बघा 1.5 इंचावरती मार्किंग केली आणि आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचा आहे. टक्स मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पट्टी लावायची आहे. डबल करून घ्यायची इथे शिलाई, जेणेकरून सपोर्ट छान राहील. आता इथे कटोरी आपली तयार झाली. आता एक पट्टी घ्यायची आहे आणि तयार करून लावून घ्यायची आपल्याला लगेच. दोन्ही साईडला आपण कटोरीला टक्स मारून घेत आहोत. दोन्ही संघच मी दाखवत आहे. एक दाखवलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. डबल शिलाई करून घ्यायची आहे. बघू शकता आपले कटोरी पाट तयार झालेले आहेत. आता आपण लगेच योग पट्टी लावायचं आहे. योग पट्टी झाल्यानंतर आपल्याला लगेचच काय करायचं आहे, हुकलूकची पट्टी लावायची आहे, पायपिंग करून घ्यायची आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा मैत्रिणींनो. खूप छोट्या टिप्स असतात, ते तुम्हाला नक्की मी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. फक्त सरळ टिचिंग केलं असं नसतं, कारण की व्यवस्थित आपली टिचिंग पण झाली पाहिजे. बघा इथे आपल्याला खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आता इथे आतला जो कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. डबल शिलाई मारायची आहे. एक शिलाई मारायचं नाही, जेणेकरून धागा आपण ब्रश मारतो, कधी कपडा धुतो असं चोळून, मग ते धागे तुटले तर झाला, विषय संपला. त्याच्यामुळे आपल्याला डबल शिलाई एकदम चांगली मारायची आहे. आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे. तसंच आपल्याला दुसरा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. तो झाल्यानंतर आपल्याला इथे हुकलूकची पट्टी लावायची आहे. इथे बघा आता आपल्याला व्यवस्थित शोल्डर जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या भागाला मी पायपिंग केली, मागच्या भागाला केलेली नाही आहे, पट्टी करून घेतला आहे. आणि आता बघा आपल्याला काय करायचं आहे, जोडून झाल्यानंतर दोन्ही पार्ट आपले चारही पार्ट मागचे पुढचे सगळे एकदम ठेवून आपल्याला व्यवस्थित सारखे करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो ब्लाऊज आहे खालीवर झाला नाही पाहिजे. त्या पद्धतीने थोडंफार झालं तर चालेल, पण खूप जास्त झाल्यानंतर ब्लाऊज खेचतो, व्यवस्थित बसत नाही. त्याच्यासाठी शोल्डर व्यवस्थित करून आपल्याला टिचिंग करायची आहे. पाहू शकता. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ही जे बाही आहे
ही बाई गोपी बाई तयार केलेली आहे, त्याला वेळ लागतो, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे, तर तो नक्कीच पहा तुम्ही. गोपी बाई खूप सुंदर आपल्या झालेल्या आहेत दोन्ही पण, तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे, तर तो नक्की पहा मैत्रिणींनो तुम्ही. आता इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे. आणि फिटिंग झाल्यानंतर आपला ब्लाऊज रेडी आहे. हुकलूक वगैरे करून झालं. आता परत ब्लाऊज आपला शिवायला आलेला आहे दुसरा, तो मी इथं ठेवून घेतला आणि परत आपला जो काम चालू आहे तेच काम चालू ठेवलेलं आहे इथे. तर दोन्ही स्लीव आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने व्यवस्थित आपले आता इथे आपल्याला फिटिंगचे मापे टाकायचे आहेत. स्लीव जॉईन झाल्यानंतर दोन्ही स्लीव जॉईन करून घेतली, फिटिंगचे मापे टाकलेले आहे. आणि जे काही तुमचं माप येत असेल 28 साईजचा तिसरा भाग काढायचा आहे आपल्याला, त्या पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहे आपल्याला. तुमची जेवढी फिटिंग असेल बगलेमधली, दंड घेर, छातीची चौथा भाग, सगळी व्यवस्थित फिटिंग टाकून घ्यायची. त्याच्यानंतर म्हणजे मार्किंग करायची, त्याच्यानंतर फिटिंग करायचं आहे. कमरेची बघा यांच्या 7.5 फिटिंग आहे, तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मग सोयीच्या कपड्यावरती दाब टिच करून त्याच्यानंतर मी फोल्ड केलेला आहे. आणि इथे आपल्याला जवळजवळ 4 टिपा मारायच्या आहेत. एकदम बारीक अशा शिलाईने 2 मारायच्या, त्याच्यानंतर थोडीशी मोठी टीप घ्यायची आणि 2 मारायचे, जेणेकरून त्यांना फिट झालं, लूज झालं तर ते उसवायला कम्फर्टेबल. अशा पद्धतीने आपण त्याला फिटिंग करून घेऊया आता. आणि पूर्ण ब्लाऊज तुम्ही टिचिंग पाहिलेला आहे. तुम्हाला टिचिंग आवडली असेल तर कमेंट नक्की करा बरं का मैत्रिणींनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. आता दोन्ही साईडला आपण असंच फिटिंग करून घेणार आहोत. दोन ते 4 टिपा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. याच्यानंतर मी कटिंगचे व्हिडिओ टाकणार आहे, 2 ब्लाऊज लगातार कटिंगचे व्हिडिओ टाकणार आहे, तर ते तुम्ही नक्कीच पहा बरं का मैत्रिणींनो. आता इथे बघा ह्या साईडला पण मी फिटिंग करून घेत आहे. आणि तुम्हाला मी लूक दाखवलेला आहे सुरुवातीला ब्लाऊजचा, किती सुंदर आलेला आहे. तसेच आपल्याला आता बघा सोयीचं करून घेते आणि तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर असा ब्लाऊज एकदम छान फिटिंग झालेला आहे. बघू शकता तुम्ही फिटिंग किती प्रॉपर आलेली आहे. व्यवस्थित दबाने शिवा, पण काही प्रॉब्लेम नाही, पण ब्लाऊजची फिनिशिंग महत्त्वाची आहे. बघू शकता तुम्ही ब्लाऊज किती छान झालेला आहे आपला. बघा पूर्ण ब्लाऊज रेडी आहे इथे. आणि आता हे द्यायचे आहेत ब्लाऊज सगळे रेडी आहेत. त्यांचे 3 ब्लाऊज होते, एक सिंपल आणि एक असा, त्यामुळे मग हे ब्लाऊज आपले रेडी झालेले आहेत. तर चला आपण कसे वाटले ब्लाऊज नक्कीच मला सांगा मैत्रिणींनो. साडी पण छान आहे, बघू शकता. सुरुवातीला दाखवली मी तुम्हाला, दोन्ही रेडी झालेलं आहेत. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.